सुटली। चला तिसऱ्या लोकेशनवर। काल मंडळींनो, आज आहे दुसरा दिवस अक्कलकोटमध्ये। आज आम्ही चाललेलो आहोत पंढरपूरला फिरायला बसनी। आता चला, सकाळचे वाजले 7। चला आज आम्ही जाणार आहोत पंढरपूरला। पंढरपूर आता 2 तासाचा आपला सफर आहे। 7 वाजताची आता बस येईल आणि 9 वाजता पोचवेल पंढरपूर बस स्टँडला। इकडे काय ते दर्शन करून जायचंय मग। चला आता पंढरपूर बस स्टँडला आता इकडनं बस पकडायची आहे। पंढरपूर बस स्टँड नाही, अक्कलकोट बस स्टँडला इकडनं बस पकडून पंढरपूर बस स्टँडला जायचं। आता भेटलेली आहे बसने, आता जाते पंढरपूरला। बस भेटलेली आहे, अक्कलकोट बस स्टँडला जाऊ। सुटली। पंढरपूर बस स्टँड सोलापूरहून जाणार ही बस। सोलापूरहून आता पंढरपूर। फायनली 1 तासाचा प्रवास करून पोचलो आहोत सोलापूर बस स्टँडला। अजून 1 तास लागणार आहे पंढरपूरपर्यंत। सोलापूर बस स्टँडला थांबले अजून गाडी सुटायला अजून वेळ आहे। सोलापूर बस स्टँड फायनली अर्धा तास थांबली होती ती बस, ती आता सुटलेली आहे। अर्धा तास पूर्ण थांबली होती बस। फायनली ती आता सुटलेली आहे सोलापूर बस स्टँडवरून। पहिल्या मंदिरात आता दर्शन करून आलोय। आता दुसऱ्या मंदिरात जायचं, त्याच्यामध्ये हे अलाउ नव्हते शूटिंग, अजून परत हे फोन पण अलाउ नव्हता। तर दुसऱ्या मंदिरात बघूया अलाउ आहे की नाही। आता पंढरपूर बस स्टँडला आता इकडनं बस पकडायची आहे। पंढरपूर बस स्टँड नाही, अक्कलकोट बस स्टँडला इकडनं बस पकडून पंढरपूर बस स्टँडला जायचं। दुसरी लोकेशन आहे ही। इकडं चाललोय, इकडं आता चाललोय। समुद्रात बस हे झाले, मला बोटनी पण तुम्ही जाऊ शकतात अगर तुम्हाला सर करायचे असेल तर। समुद्रावरून तर अगर तुम्हाला पूर्ण हे करायचं असेल तर तुम्हाला बोटीचा सहारा घ्यायला लागेल। एकाची तिकीट आहे 60 रुपये। गाइस, तुम्हाला अगर ही पंढरपूर यात्रा चांगली वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा। मी भेटेन तुम्हाला सीधा नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।